हे व्यो नको कुठे चालली तू? नटे नंदी घसरगुंडी. आ ओके, कुठे घसरगुंडीला पण एवढ्या लांब? लांब हो, दांडोन गार्डनला चालली. दांडोन हॅलो मित्रांनो, सो आम्ही आज चाललो आहे BMCच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात, जे आहे पवईमध्ये. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल, एवढ्या लांब 18 किलोमीटर दूर आम्ही गार्डनला का चाललोय? तर त्याचं एक विशेष कारण आहे. ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच कळेल. ते गार्डनच थोडं विशेष आहे. चला तर मग आमच्या सोबत. तो आम्ही चाललो आहे ॲक्वालाईन मेट्रोने. आम्ही आधी पोहोचणार आहे आरे जेवेलार मेट्रो स्टेशनला आणि देन तिथून आम्ही पकडणार आहे ऑटो. हा विचित्र रूट पकडण्याचा पण एक विशेष कारण आहे, कारण आम्हाला अंडरग्राऊंड मेट्रोने ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. येऊन तिथे मजा येते आणि हा चीपेस्ट येट सेमी लक्झरियस फॉर्म ऑफ ट्रान्सपोर्ट आहे आमच्यासाठी. रिकाम्या मेट्रोचा फायदा घेत योमीने थोडेसे पुलअप्सही मारून घेतले. फायनली आम्ही पोहोचत होतो आरे जेवेलार मेट्रो स्टेशनला. आणि तुम्ही पाहताय का, हे स्टेशन अंडरग्राऊंड नाहीये. सो हे शेवटचं मेट्रो स्टेशन हे ॲक्च्युली सेम लेवललाच आहे. मला तर हे माहिती नव्हतं. तुमच्यापैकी कोणाला हे ऑलरेडी माहिती होतं त्यांनी ते कमेंटमध्ये सांगा. सो मेट्रो स्टेशनवरनं बाहेर पडून आम्ही पकडली डायरेक्ट ऑटो टू पवई गार्डन. रिक्षाने आम्ही अगदीच 15 मिनिटात पोहोचलो थेट गार्डनला. पण या 15 मिनिटात व्योमनीने मस्त एक पॉवर नॅप घेतली. तिचीही ही नेहमीची सवय आहे. ती ऑटो रिक्षात बसली आणि तिला गार झुळूक लागली की छान झोपी जाते. हेच ते हेच ते आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. आणि ह्याला निर्वाणा पार्क सुद्धा म्हणतात. त्याचं कारण मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा. हे अगदीच पवई प्लाझाच्या समोर आहे. ह्या उद्यानात आम्हाला निशुल्क प्रवेश भेटला. तिथे तिकीट काउंटर तर होते, पण कदाचित फार पूर्वी ते तिकीट चार्ज करत होते, पण आता तसं काही नाहीये. गार्डनमध्ये प्रवेश केल्या केल्या सिटी लाईफ पासून डिस्कनेक्ट झाल्याचा एक भाव मनाला टच करून जातो. मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात असं हे एक मिनी जंगल सापडावं म्हणजे एक पर्वणीच आहे. गार्डनमध्ये बरंच काही आहे. एक मिनी मॅनमेड पॉन्ड सुद्धा आहे, ज्यात बरेच सारे मासे आहेत. छोटे मोठे बरेच स्ट्रक्चर आहेत. ब्रिज वॉक आहे आणि झाडी आहेत. आरुताई आहेत, इफ यू कॅन स्पॉट. आणि बसण्यासाठी बऱ्याच मस्त मस्त जागा बनवून ठेवल्या आहेत. आणि हे आहे मेन अट्रॅक्शन ऑफ द गार्डन. अगेन मचान हाऊस किंवा ट्री हाऊस बोलू शकतो आपण याला. व्ह्यूमी ते स्वतःहून चढली. बट लुक ॲट द व्ह्यू. म्हणजे तुम्ही खरंच जर नेचर प्रेमी असाल तर इथे एकदा व्हिजिट करणं तर बनत आहे. व्योमी ही रमली वरती निसर्ग न्याहाळण्यात. का? ते त्याचं कारण हे बघा. हे सुंदर दृश्य डोळे भरून बघून झाल्यावर आम्ही खाली उतरायला स्टार्ट केलं. बट वेट, त्याआधी आम्ही व्योमिनीच्या डिमांडवर एक अजून डान्स केल्यावरती तो पण बघा. हे बघा, मम्मी त्यात बघा. Ringa, ringa roses, a pocket full of posies. Ashes, ashes, we all fall down. Ring. ट्री हाऊसवरून उतरून
आम्ही मस्त इथे तिथे फिरू लागलो, हिंडू लागलो, बागडू हा लागलो दाखवतो. आणि नंतर जाऊन बसलो पॉन्डच्या जवळ. हेच ते 2 निवांत क्षण ज्याचा मी नेहमीच उल्लेख करत असतो. नॉट सो निवांत बिकॉज ऑफ योमिनी, कारण त्याची गडबड सततच चालू असते. पण हेच ते क्षण आहेत जे पुन्हा मेमरीमध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि मी पुन्हा पुन्हा ते टिपायचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि हेच ते एक्सपिरियन्सेस आहेत जे व्योमिनी कॅरी करणार आहे पुढे आणि त्याचा कशा प्रकारे यूज करेल माहित नाही, पण त्याचा तिला नक्कीच फायदा होईल. ह्या नोटवर मी एक पॅरेंटिंग टिप देईन की जस्ट गो आउट, एक्सप्लोर विथ युअर किड्स. तेच खरं लर्निंग्स आहेत ऍक्च्युली त्यांच्यासाठी. असो, पुरे झाले उपदेश. पण आता माझ्याकडे इतका वॉटरप्रूफ कॅमेरा आहे, तर अंडर वॉटर शॉट घेणं तर बनतं आहे. बट मी ट्राय केलं माशांचं शूट करायचं, बट यू कॅन सी पाणी बरंच गढूळ होतं, त्याच्यामुळे इतकं काही नीट काही टिपता आलं नाही आणि प्रकाशही कमी होता. आणि एक बुलेट व्ह्यूही घेतला गार्डनला पूर्ण कॅप्चर करण्यासाठी. टर्न आउट टू बी अ गुड शॉट. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा. इतर गार्डन प्रमाणे इथेही बरीच खेळण्याची साधनं आहेत लहान मुलांसाठी, पण ऍक्च्युली ते मेंटेन नाही आहेत. तुम्ही बघू शकता ऍक्च्युली काही घसरगुंडी तुटलेल्या आहेत. नॉट सो गुड. गार्डन तसं खरंच सुंदर आहे, पण त्याची अजून थोडीशी काळजी घेतली BMCने किंवा लोकांनी, इथे येणाऱ्या लोकांनी, तर ते अजून सुंदर राहील आणि अजून चांगलं करता येईल. सो तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा या गार्डनला. सिन्स आम्ही पवईमध्ये होतो, सो आम्ही इव्हिनिंगची सांगता पवई लेकला जाऊन करायचं ठरवलं अँड दॅट वॉज वर्थ इट. यू कॅन सी मस्त ढगाळ वातावरण झालेलं, गार गार वारा वाहत होता आणि आम्ही लेकच्या समोर जाऊन निवांत बसलो. तुम्ही या गार्डनला ह्या आधी व्हिजिट केला आहे का? तर तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. तुम्हाला व्योमिनीची अशीच मजा बघायची असेल आणि अजून नवीन नवीन गोष्टी मुंबईच्या बाहेर एक्सप्लोर करायच्या असतील. इनफॅक्ट जर हा व्हिडिओला खूपच चांगला रिस्पॉन्स आला तर आमचा असा विचार आहे की मुंबईमधले बरीच गार्डन आहेत, ती गार्डन जाऊन एक्सप्लोर करायची. सो स्टे ट्यून, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक यू सो मच.